नमस्कार. निवेदक विठ्ठल पवार या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. दीपावली सणानिमित्त आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. ही दिवाळी आपणास सुखाची, समाधानाची, समृद्धीची, आनंदाची आणि भरभराटीची जावो. निवेदक विठ्ठल पवार यांच्याकडून आपल्याला मनपूर्वक शुभेच्छा. मित्रहो, जगद्गुरु संत तुकाराम महाराज म्हणतात, संत संग हाच खरा सण आहे. दसरा दिवाळीपेक्षा श्रेष्ठ आनंद आहे आणि तोच अभंग या व्हिडिओच्या माध्यमातून मी त्याला अनुसरून निवडला आहे. दसरा दिवाळी तोची माझा सण, सखे हरिजन भेटतील. अमुप जोडल्या पुण्याची या राशी, पार त्या सुखासी नाही लेखा. धन्य दिवस आजी झाला सोनियाचा, पिकली हे वाचा राम नामे. तुका म्हणे काय होऊ उतराई, जीव ठेवू पायी संतांचे. मित्र, दसरा दिवाळी तोची माझा सण, सखे हरिजन भेटतील. जगद्गुरु संत तुकाराम महाराज अभंगामध्ये म्हणतात, माझ्यासाठी दसरा दिवाळी हेच खरे सण नाहीत, तर संतांचा, हरिजनांचा म्हणजेच भगवंत भक्तांचा सहवास लाभला तेव्हाच माझा सण होतो. भौतिक सणात फटाके, मिठाई, वस्त्र असे बाह्य आनंद असतात, पण संत संगात अंतरीचा शांत आणि शाश्वत आनंद मिळत असतो. उदाहरणार्थ, जसे काही लोक दिवाळीमध्ये नवनवीन कपडे घेतात, पण संत संगात गेल्यावर आत्म्याला नवीन उजाळा देणारा कपडा म्हणजे समाधान मिळत असते. दुसरं चरण आहे, अमुप जोडिल्या पुण्याची या राशी. अमुप जोडिल्या पुण्याची या राशी, पार त्या सुखासी नाही लेखा. संत संग हे सहजासहजी मिळत नाही, ते मिळण्यासाठी असंख्य जन्मांचे पुण्य लागते. संतांच्या सहवासानं जो आपल्याला आत्मिक आनंद, शांतता आणि समाधान मिळते, त्याची मोजदाद या जगात कोणीही करू शकत नाही. ते सुख मोजमापाच्या पार आहे. उदाहरणार्थ, जसे समुद्रात लाटांची संख्या आपल्याला मोजता येत नाही, तसेच संतांच्या सानिध्यात, संतांच्या सहवासात आपल्याला सुखही मोजता येत नाही. तिसरं चरण आहे, धन्य दिवस आजी झाला सोनियाचा. धन्य दिवस आजी झाला सोनियाचा, पिकले हे वाचा राम नामे. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, आजचा दिवस सोन्यासारखा झाला, कारण या दिवशी संतांचा सहवास लाभला आणि राम नामाचा आवाज, ध्वनी कानी पडला. राम नाम हे मनाच्या शेतात पिकलेलं सोनं आहे. उदाहरणार्थ, जसे शेतकऱ्याला पीक पिकवल्यावर अपार आनंद होतो, तसेच भक्ताला नामस्मरणानं आत्मिक समाधान मिळत असते. चौथं चरण आहे, तुका म्हणे काय होऊ उतराई. तुका म्हणे काय होऊ उतराई, जीव ठेवू पायी संतांची. जगद्गुरु संत तुकाराम महाराज शेवटी म्हणतात, मी संतांच्या ऋणातून कधीच मुक्त होऊ शकत नाही, कारण मी त्यांचा जीवाभावाचा दास आहे. माझा प्राण त्यांच्या पायाशी मी अर्पण करीन. उदाहरणार्थ, जसे आईचं ऋण अपूर्ण राहते, तसेच संतांचे ऋणही कधीही आपल्याला फेडता येत नाही. सण फटाक्यांनी नाही, संतांच्या सहवासाने साजरा करा. जिथे संत आहेत तिथेच दसरा दिवाळी दररोज असते. पहा, आपण म्हणतो की तोच सण खरा, तोच दिवाळीचा सण खरा, जेव्हा संत आपल्या घरामध्ये येतात, आपल्याला संतांचा सहवास लाभतो. तर राम नाम हेच खरा दागिना आहे आणि संत संग हा त्यातला आत्मिक आणि शाश्वत आनंद आहे. हे आपण सर्वांनी समजावून घ्या. तर असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी निवेदक विठ्ठल पवार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि हो, कमेंट्स करायला विसरू नका. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना दीपावली सणाच्या मनपूर्वक शुभेच्छा.